एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा। मराठा आंदोलक आता थेट भाजप आमदाराच्या घरापुढे उपोषणाला बसलेत। आरक्षणासाठी आक्रमक झालेले हे आंदोलक हिंगोलीतले। हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं। त्यांनी हिंगोलीतल्याच भाजप आमदाराच्या घरासमोर उपोषण सुरू केलं। भाजपचे आमदार मुटकुळे हे मराठा आरक्षणावर ठोस भूमिका घेत नाहीत असा आरोप या आंदोलकांनी केला। भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांचे हिंगोलीत निवासस्थान आहे। त्यांच्या निवासस्थानाबाहेर मराठा समाजाच्या आंदोलकांनी उपोषण सुरू केले। वेगवेगळ्या घोषणा देत या आंदोलकांनी जरांगेंनाही समर्थन दिल्याचा नारा यावेळी लगावला। हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं। आमदार तानाजी मुटकुळे मराठा आरक्षणासाठी ठोस भूमिका घेत नाही असा आरोप या आंदोलकांनी केला। आंदोलकांनी मुटकुळे यांच्या घराबाहेर उपोषण सुरू केलं। राज्य सरकारने मराठा आरक्षणाची मागणी मान्य केली आहे, त्याची अधिसूचनाही जाहीर केली आहे, पण या अधिसूचनेची अंमलबजावणी झाली नसल्याचे आंदोलकांनी म्हटलं। या अधिसूचनेची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असा इशारा आंदोलकांनी दिला। दुसरीकडे पोलिसांनी आमदार मुटकुळे यांच्या घराबाहेर बंदोबस्त तैनात केला। उपोषणाच्या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी ही खबरदारी घेतली। उद्या मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने अधिवेशन बोलावलं। या अधिवेशनानंतरही जर मराठा आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा जरांगेंनी दिलाय। संदीप नागरेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।